नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आरसीसीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण नवीन युनिटला सुरुवात करूयात, ज्याचं नाव आहे डिझाइन ऑफ फाउंडेशन और डिझाइन ऑफ फुटिंग। ओके, सो फाउंडेशन अँड फुटिंग बेसिकली एकच युनिट आहे ज्याला आपण आता स्टडी करणार आहोत। तर यामध्ये आपण काय करूया, सुरुवातीला फाउंडेशन म्हणजे काय त्याचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस करूया, त्यानंतर आयएस कोडल प्रोव्हिजन्स आपण बघू आणि शेवटी मग आपण डिझाइनचा पार्ट आपण डिस्कस करणार। सो नेहमीप्रमाणे याचे पण एक 2 ते 3 व्हिडिओ लेक्चर्स होतील। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, फाउंडेशन किंवा फुटिंग हे शब्द वारंवार तुम्ही ऐकतात, फाउंडेशन अँड फुटिंग, आणि हा आपल्या स्ट्रक्चरचा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो। कारण नेहमी असं म्हटलं जातं की तुमचं बेसिक किंवा तुमचं फाउंडेशन हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कारण जे स्ट्रक्चर आपलं उभं राहते ते कशावरती उभं राहते, फाउंडेशनवरती। आणि फाउंडेशनचा हा जो पार्ट असतो हा इट इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द सॉइल, सॉइलच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असणारा हा पार्ट आहे। सॉइलमध्ये नंबर ऑफ टाइप्सचे केमिकल्स अवेलेबल्स आहेत। हे केमिकल काय करतात, त्यावरती डायरेक्टली इनडायरेक्टली केमिकल रिॲक्शन घडवून आणत असतात या फाउंडेशनच्या। आणि जर फाउंडेशन तुमचा वीक असेल तर इझिली तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते कोलॅप्स होत असतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, बरोबर। आता लोड ट्रान्सफर मेकॅनिझम जर बघितलं स्ट्रक्चरमध्ये, तर जो काही डेड लोड लाईव्ह लोड आहे स्लॅबवरचा तो ट्रान्सफर होतो बीमला, बीमवरचा जो लोड आहे तो ट्रान्सफर केला जातो कॉलमकडे, आणि कॉलमचा जो काही लोड आहे तो ट्रान्सफर केला जातो सेफली कोणाकडे, फाउंडेशन किंवा फुटिंगवरती। आणि फाउंडेशन आणि फुटिंग थ्रू मग हा लोड आपण काय करतो, म्हणजे स्ट्रक्चर काय करतं की त्याला अंडरग्राउंड सॉइलवरती ट्रान्सफर केलं जातं। जनरली हे लोड ट्रान्सफर मेकॅनिझम असतं, स्लॅब टू बीम, बीम टू कॉलम, कॉलम टू फुटिंग और फाउंडेशन, आणि फाउंडेशन और फुटिंग फ्रॉम टू दी सॉइल, अंडरग्राउंड सॉइल। तर आता तुम्ही जर बघितलं, एखादा स्ट्रक्चर जर बघितलं, एखादी मल्टी स्टोरी बिल्डिंग जर तुम्ही बघितली, तर ग्राउंडच्या वरचा जो काही पार्ट असतो, द पार्ट ऑफ द स्ट्रक्चर विच इज अवेलेबल अबोव द ग्राउंड, याला आपण सुपर स्ट्रक्चर म्हणतो। आणि जो पार्ट ग्राउंडच्या खाली आहे त्याला आपण काय म्हणतो, सब स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो सब स्ट्रक्चर, की जो आपण इझिली बघू शकत नाही। आणि एकदा स्ट्रक्चर बिल्ट झालं की तो सब स्ट्रक्चरचा जो पार्ट आहे त्याला त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा आपल्यासाठी अवघड आहे। त्यामुळे एकदा सब स्ट्रक्चरचा जो पार्ट आहे म्हणजे फुटिंग फाउंडेशन, तो खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन होणं गरजेचं आहे। सो द पार्ट विच इज अवेलेबल अबोव द ग्राउंड लेवल त्याला आपण सुपर स्ट्रक्चर म्हणतो, आणि द पार्ट विच इज अवेलेबल बिलो दी ग्राउंड लेवल त्याला आपण सब स्ट्रक्चर म्हणतो। आणि सब स्ट्रक्चरचाच एक कंपोनंट आहे फुटिंग और फाउंडेशन। मग ॲक्च्युअलमध्ये होतं काय की सुपर स्ट्रक्चरचा जो लोड आहे हा लोड ट्रान्सफर केला जातो फुटिंग किंवा फाउंडेशनला, आणि या लोडला फुटिंग फाउंडेशन काय करतं, सेफली काय करणार, अंडरग्राउंड किंवा अंडर जे काही सॉइल आहे त्याला तो स्प्रेड करणार। मग आपण फाउंडेशनला कसं डिफाईन करतो, लक्ष द्या इकडे। आता आपण फाउंडेशनला डिफाईन करूया। सो डेफिनेशन ऑफ द फाउंडेशन और फुटिंग। सो फाउंडेशन और फुटिंग इट इज द पार्ट ऑफ substructure, it is the part of substructure which transfer the load which is transfer the load of superstructure to the underground soil, to the soil below it safely। Okay, so what is the foundation or footing? Basically it is the part of substructure which transfer the load of superstructure. Superstructure is the component which is superstructure is the structure which is available above the ground level. सो काय करतो तो की जो लोड सुपरस्ट्रक्चर करणं येणार आहे त्या लोडला इझिली सॉइलला काय करतो, सेफली सॉइलला काय करतो, ट्रान्सफर करत असतो। सो दॅट पार्ट इज नोन ॲज दी फाउंडेशन। ठीक आहे, फाउंडेशन। मग आता बघा मित्रांनो, याची मी एक रफ स्केच इथे मी ड्रॉ करतो फाउंडेशनचा, बघा लक्ष द्या। सपोज दिस इज व्हॉट, हा आहे कॉलम, ओके कॉलम, आणि या कॉलमच्या खाली अशा पद्धतीने आपण काय प्रोव्हाइड करतो, दिस इज फुटिंग और फाउंडेशन, फुटिंग और फाउंडेशन। ठीक आहे, हे झालं फुटिंग और फाउंडेशन। ग्राउंड, ठीक आहे, ग्राउंड, आणि याच्या खाली इथं काय प्रेझेंट आहे, सॉइल। याच्या सराउंडिंगला सुद्धा काय प्रेझेंट आहे, सॉइल, याला आपण बॅकफिल म्हणतो। दिस इज अगेन सॉइल, सराउंडिंगला पण सॉइल आहे, इकडे सुद्धा काय आहे, सॉइल।
ठीक आहे. सो जो काही लोड येणार आहे मित्रांनो कशापासनं, इट इज फ्रॉम सुपरस्ट्रक्चर. त्या लोडला मी डिनोट करतो पी ने. पी इज द लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर. तर हा जो काही लोड आहे हा लोड थ्रू दिस कॉलम हा ट्रान्सफर केला जातो फुटिंगला. याला आपण फुटिंग किंवा फाउंडेशन म्हणतो. दिस पार्ट, हा जो काही पोर्शन आहे हा पोर्शन याला फुटिंग किंवा फाउंडेशन आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. जनरली फुटिंग हा वर्ड कधी यूज केला जातो, या पोर्शनला जर का असं हे प्रोजेक्शन असेल, साईडला जर का प्रोजेक्शन असतील बघा, कॉलमच्या बाहेर हे प्रोजेक्शन्स अवेलेबल आहेत तर त्याला फुटिंग म्हणून पण आपण रेफर करत असतो. बट मोस्ट कॉमन वर्ड आहे फाउंडेशन. इट इज द पार्ट ऑफ सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चर म्हणजे काय, ग्राउंड लेवलच्या खाली असणारा जो काही झोन आहे इट इज नोन ॲज अ सबस्ट्रक्चर. सो इट इज द पार्ट ऑफ सबस्ट्रक्चर विच ट्रान्सफर द लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर टू दी सॉइल विच इज प्रेझेंट बिलो इट. ओके. सो हा झाला. आता बघा याचे काही डायमेन्शन्स आपण इथं देऊया. तर मित्रांनो याला म्हटलं जातं विड्थ फ्रॉम दिस टू दिस, याला म्हटलं जातं विड्थ आणि याला डिनोट करतो आपण कॅपिटल बिन, विड्थ ऑफ द फुटिंग और विड्थ ऑफ द फाउंडेशन. त्यानंतर फ्रॉम ग्राउंड टू द बेस ऑफ फुटिंग और फाउंडेशन याला म्हटलं जातं डेप्थ. ठीक आहे. डेप्थ ऑफ फुटिंग और डेप्थ ऑफ फाउंडेशन. फ्रॉम ग्राउंड लेवल टू दी बेस ऑफ फुटिंग और फाउंडेशन याला म्हणतात डेप्थ ऑफ फाउंडेशन और फुटिंग. ही झाली विड्थ ऑफ फाउंडेशन और फुटिंग. त्याला बी ने किंवा बी सफिक्स एफ ने पण तुम्ही डिनोट करू शकता. आणि हा जो काही पोर्शन आहे मित्रांनो, दिस पोर्शन याला म्हटलं जातं एज थिकनेस. याला काय म्हणतात, एज थिकनेस. एज थिकनेस. इट इज नोन ॲज द एज थिकनेस. हा पोर्शन जो आहे हा कशाचा आहे, इट इज अ कॉलम. हा आहे कॉलम, हा कॉलम. ओके. आणि हा लोड कशापासून येतो, इट इज फ्रॉम सुपर स्ट्रक्चर. इट इज फ्रॉम सुपरस्ट्रक्चर. ओके. येतं लक्षात तुम्हाला. सो हा लोड जो आहे सुपरस्ट्रक्चर म्हणतोय आणि याला इझिली तो काय करतोय की हे अंडरग्राऊंड जे सॉईल मास आहे याला तो ट्रान्सफर करतोय. सो अशा पद्धतीने ही झाली डेफिनेशन. हा सुद्धा इथं मी सॉईल काढून येतो. ओके. सो इट इज द डेफिनेशन ऑफ व्हॉट, फाउंडेशन. मग आता याचं आपण क्लासिफिकेशन बघूया किंवा टाईप्स बघूयात. याला मी इथून कॉपी करतो आणि नेक्स्ट पेजवरती आपण त्याला कॉपी करूयात. आता आपण त्याला पेस्ट करू. ओके. वेअर इज द पाम. त्याला मी तसं बाजूला ठेवतो. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता नाव द टाइप्स ऑफ फाउंडेशन और टाइप्स ऑफ फुटिंग. टाइप्स ऑफ फाउंडेशन और फुटिंग्स. ओके. टाइप्स ऑफ फाउंडेशन और फुटिंग्स. ब्रॉडली आपण फाउंडेशन और फुटिंगला दोन पार्टमध्ये आपण क्लासिफाय करतो. लक्ष द्या. वन इज शालो फाउंडेशन and second is deep foundation. Deep foundation, shallow foundation and deep foundation. ठीक आहे. शालो अँड डीप. हा शालो अँड डीप फाउंडेशन हे क्लासिफिकेशन तुम्हाला सॉईल मेकॅनिक्समध्ये सुद्धा कामात येणार आहे, फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हे कामात येणार आहे, हे लक्षात घ्या. सो त्याला पण आता शालो फाउंडेशन कधी म्हणणार तर लक्ष द्या. सो इट बेस अपॉन हे क्लासिफिकेशन जे आहे इट इज बेस अपॉन द डायमेन्शन ऑफ दी फाउंडेशन अँड फुटिंग. याच्या डायमेन्शनवरती डिपेंड करतं. बघा शालो याला कधी म्हणणार, ॲज पर द टर्जागीज थेरी. टर्जागी इज नोन ॲज द फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स. अकॉर्डिंग टू द टर्जागीज थेरी की जी डेप्थ आहे, लक्ष द्या, डेप्थ ऑफ फाउंडेशन और फुटिंग, डेप्थ, if the depth is less than or equal to, this depth is less than or equal to width. If the depth of footing or foundation is less than or equal to width, so त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, shallow footing or shallow foundation. If depth of the foundation or footing is more than the width, ओके, इट इज मोर दॅन विड्थ, त्याला आपण फक्त बी ने डिनोट करूया. विड्थ जी आहे त्याला आपण बी ने डिनोट करूया. इफ इट इज मोर दॅन विड्थ त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, डीप फाउंडेशन. त्याला म्हणतो आपण डीप फाउंडेशन. इट इज ॲज पर दी टर्जागीज. यालाच अशाही पद्धतीने लिहिलं जातं की या डेप्थ ऑफ फाउंडेशनला
डिवाइड मी बी जर केला तर हा जो रेशो आहे दिस रेशो शुड बी लेस दॅन और इक्वल टू 1 आला पाहिजे. आणि अगेन डेप्थ ऑफ फाउंडेशन डिवायडेड बाय द बेस दिस व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 1 असली पाहिजे. ओके, अशाही पद्धतीने बऱ्याचदा त्याला इकडे फिरून असे डेफिनेशन विचारली जात असते. एक बेसिक डेफिनेशन आहे. व्हॉट इज द शालो अँड डीप फाउंडेशन. सो व्हेन द डेप्थ ऑफ फुटिंग और फाउंडेशन इज लेस दॅन और इक्वल टू विड्थ शालो आणि मोर दॅन विड्थ असेल तर त्याला आपण काय म्हणणार डीप फाउंडेशन. मग आता हा शालो फाउंडेशन किंवा याच्या अंडर पण बरेचसे पार्ट्स आहेत किंवा बरेचसे टाइप्स आहेत ते आपण 1 बाय 1 डिस्कस करणारच आहोत. पण शालो फाउंडेशन जनरली प्रोव्हाइड कधी केलं जातं ते बघूया आपण आधी. सो हे शालो फाउंडेशन कधी प्रोव्हाइड करायचं लक्ष द्या मित्रांनो. सो ज्या वेळेस एक्सटर्नल लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर इफ लोड फ्रॉम superstructure is less and bearing capacity of soil is more. जी सॉइल फुटिंग और फाउंडेशनच्या खाली प्रेझेंट आहे त्याची बिअरिंग कॅपॅसिटी. व्हॉट इज द बिअरिंग कॅपॅसिटी. ती कॅपॅसिटी असते लोडला बिअर करण्याची. ठीक आहे, आपण सॉइल मेकॅनिक्समध्ये याला डिटेलमध्ये स्टडी करतो. इट इज द कॅपॅसिटी ऑफ सॉइल विच बिअर्स द लोड. एक्सटर्नल लोडला बिअर करण्यासाठी जी कॅपॅसिटी असते दॅट इज द लोड बिअरिंग कॅपॅसिटी. सो एक्सटर्नल लोड जो येणार आहे इफ एक्सटर्नल लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर इज लेस अँड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इज मोर, म्हणजे सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे तर त्या केसमध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो शालो फाउंडेशन. शालो डेप्थवरती तिची डेप्थ खूप छोटी असते शालो फाउंडेशन. ठीक आहे, मग डीप फाउंडेशन कधी प्रोव्हाइड करणार याच्याच अपोजिट की इफ लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर is more means what in case of multi story building generally shallow foundation आपण G+1 G+2 up to G+2 आपण shallow foundation प्रोव्हाइड करतो. बट G+3 G+4 G+5 अशा मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल तर आपण ऑलवेज कशासाठी जातो डीप फाउंडेशनसाठी. सो इफ द लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर इज मोर अँड सेफ बिअरिंग कॅपॅसिटी किंवा सिम्पली बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज लेस तर त्या केसमध्ये सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी खूप लेस आहे. मीन्स व्हॉट वीक सॉइल आहे. म्हणजे आपण जनरली म्हणतो ब्लॅक कॉटन सॉइल. बऱ्याचदा काय होतं की आपण बघा एनए काढतो. एनए मीन्स व्हॉट की नॉन ॲग्रिकल्चर आहे का नाही ते आपण ठरवत असतो. म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड जर असेल तर तिथली सॉइल जी असते ती कशी असते शेतीसाठी चांगली असतात. पण ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग जर बघायला गेलं तर ती सॉइल जी आहे ती आपल्यासाठी कशी असते की ती वीक सॉइल असते. मग त्या वीक सॉइलमध्ये जर तुम्हाला एखादं स्ट्रक्चर बिल्ड करायचं असेल एखादं मल्टी स्टोरी बिल्डिंग तुम्हाला तिथे उभी करायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो डीप फाउंडेशनला जातो. म्हणजे पाईल किंवा केशन्स और वेल फाउंडेशन आपण तिथं प्रोव्हाइड करतो. सो शॅलो फाउंडेशन कधी म्हणायचं डीप फाउंडेशन कधी म्हणायचं समजलं आणि केव्हा आपण प्रोव्हाइड करतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं. आता डीप फाउंडेशनला मित्रांनो याला फर्दर क्लासिफाय केलं जातं. लक्ष द्या, याला फर्दर क्लासिफाय करतो मी. त्या अशा पद्धतीने क्लासिफाय करतात. सो शॅलो फाउंडेशन नंबर 1 स्प्रेड फुटिंग. ओके, देन नंबर 2 combined footing. Okay, and number 3 mat किंवा or raft foundation. मॅट किंवा राफ्ट फाउंडेशन अशा 3 पार्टमध्ये आपण त्याला काय करतो फर्दर क्लासिफाय करतो और डिवाइड करतो. डीप फाउंडेशनमध्ये बघा मित्रांनो बेसिकली डीप फाउंडेशनमध्ये एक आहे पाईल फुटिंग और पाईल फाउंडेशन आणि दुसरा आहे वेल फुटिंग और वेल और केशन फाउंडेशन. फाउंडेशन्स पाईल फुटिंग और पाईल फाउंडेशन. ओके, सो डीपला परत पाईल फाउंडेशन आणि वेल किंवा केशन फाउंडेशन मध्ये आपण क्लासिफाय करतो. शॅलो फाउंडेशनला स्प्रेड फुटिंग, कंबाईन फुटिंग आणि मॅट और राफ्ट फुटिंग काय आहेत ते 1 बाय 1 आपण हे सगळं डिस्कस करणारच आहोत. मित्रांनो लक्षात घ्या हा जो स्प्रेड फुटिंगचा पार्ट आहे स्प्रेड फुटिंग याला फर्दर क्लासिफाय केलं जातं. नंबर 1 आयसोलेटेड फुटिंग
अँड नंबर 2 स्ट्रीप फुटिंग, स्ट्रीप किंवा त्याला आपण म्हणतो वॉल फुटिंग, स्ट्रीप किंवा वॉल फुटिंग, आयसोलेटेड फुटिंग, स्ट्रीप किंवा वॉल फुटिंग. नंतर कंबाईन फुटिंग जो आहे याला फर्दर बघा क्लासिफाय केलं जातं. रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग, रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग. नंतर नंबर 2 ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग. अँड नंबर 3 स्ट्रॅप फुटिंग. सो कंबाईन फुटिंगला आपण अशा 3 पार्टमध्ये आणखी डिवाइड करतो आणि एक आहे मॅट और राफ्ट फाउंडेशन. आता 1 बाय 1 या सगळ्यांचा मिनिंग समजून घेऊ. लक्ष द्या, हे शालोचे प्रकार आहेत आणि हे डीपचे प्रकार आहेत. ओके, आता शालो कधी यूज करतो आपण? ज्यावेळेस लोड, एक्सटर्नल लोड खूप कमी आहे आणि सॉइलची बेरिंग कपॅसिटी खूप जास्त आहे त्या केसमध्ये. आता बघा मित्रांनो, जर एक्सटर्नल लोड जो आहे तो खूप कमी असेल, रिलेटिव्हली खूप कमी आहे आणि बेरिंग कपॅसिटी खूप चांगल्या पद्धतीची, तर त्यावेळेस आपण स्प्रेडर प्रोव्हाइड करणार. आता त्यापेक्षा लोड जर थोडासा वाढला, बेरिंग कपॅसिटी कमी झाली, तर आपण कंबाईन फुटिंगला जाणार. आणखी लोड जर का वाढला, बेरिंग कपॅसिटी परत कमी झाली, तर आपण मॅट और रॅफ्ट फाउंडेशनला जाणार. आता लोड खूपच वाढला आणि बेरिंग कपॅसिटी खूप कमी झाली, तर मग आपण काय करणार? डीप फाउंडेशनला जाणार. मीन्स अशा पद्धतीने इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ लोड अँड द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेरिंग कपॅसिटी, सगळ्यात आधी स्प्रेड फुटिंग, नंतर कंबाईन फुटिंग, मॅट और राफ्ट इन केस ऑफ शालो जर प्रोव्हाइड करायचं असेल तर. आणि लोड जर खूपच वाढला, बेरिंग कपॅसिटी खूप कमी आहे, म्हणजे सॉईल खूप वीक आहे, तर त्या केसमध्ये आपण डीपमध्ये पाईल किंवा वेल केशन आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, चला मग आता स्प्रेडमध्ये आपण 1 बाय 1 आधी आयसोलेटेड फुटिंग, स्ट्रीप फुटिंग, 1 बाय 1 या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. चला, नंतर काही गुगलवरून मी बरेचसे इमेजेस पण घेतलेले आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर सगळ्यात आधी आपण काय करूया? स्प्रेड फुटिंग. तर आता बघा, स्प्रेड फुटिंग नंबर 1, स्प्रेड फुटिंग. तर या स्प्रेड फुटिंगमध्ये लक्ष द्या, स्प्रेड फुटिंगमध्ये सगळ्यात पहिला पार्ट कोणता आहे राजांनो? आयसोलेटेड फुटिंग. मग मला प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द आयसोलेटेड फुटिंग? त्याच्या नावातच आहे आयसोलेटेड फुटिंग. आता आयसोलेटेड कधी म्हणणार त्याला? इफ वन फुटिंग is provided for one column. एका कॉलमला एकच फुटिंग, सिंगल फुटिंग. इफ वन फुटिंग इज प्रोव्हाइडेड फॉर वन कॉलम, देन it is known as isolated footing. तर त्यालाच आपण काय म्हणतो? आयसोलेटेड फुटिंग. इफ फुटिंग इज प्रोव्हाइडेड फॉर वन कॉलम, वन सिंगल फुटिंग, वन कॉलम. ठीक आहे, अशा पद्धतीला आपण काय म्हणतो? आयसोलेटेड फुटिंग. आता बघा मित्रांनो, याचा जर का आपण टॉप व्ह्यू बघितला तर आपल्याला बघा अशा पद्धतीने हे बघायला मिळेल. सो ही फुटिंग जी आहे, ठीक आहे, या पद्धतीने रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. दिस इज दी कॉलम, हा कॉलम आहे. सो फॉर वन कॉलम देर इज वन फुटिंग. प्लॅन व्ह्यू बघतो, टॉप व्ह्यू. सो ती रेक्टँग्युलर फुटिंग, वन फुटिंग फॉर वन कॉलम, वन फुटिंग. हा झाला कॉलम. हा काय? कॉलम. स्क्वेअर पण असू शकतो, स्क्वेअर. कॉलम. दिस इज व्हॉट? स्क्वेअर फुटिंग. ठीक आहे, वन फुटिंग वन कॉलम, स्क्वेअर फुटिंग. मित्रांनो, तो सर्क्युलर शेपमध्ये पण असू शकते फुटिंग. लक्ष द्या, सर्क्युलर कॉलम लाईक दिस. सो इट इज व्हॉट? सर्क्युलर फुटिंग. नंतर बघा, ही फुटिंग आहे, हा कॉलम आहे, हा कॉलम. आणि याला अशा पद्धतीने काय केलं? इथं स्लोप प्रोव्हाइड केला. याला काय प्रोव्हाइड केला आहे? स्लोप. दिस इज दी कॉलम. याला म्हटलं जातं स्लोप फुटिंग. हे झालं स्लोप फुटिंग. ठीक आहे. नंतर बघा,
या अशा पद्धतीने हा मध्ये आहे कॉलम, दिस इज द कॉलम. याला म्हणतात स्टेप्ड फुटिंग. स्टेप फुटिंग. ठीक आहे. या अशा पद्धतीने सगळ्या फुटिंग आहेत बघा. सगळ्यांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक गोष्ट कॉमन आहे की फॉर वन कॉलम देर इज वन फुटिंग, वन कॉलम वन फुटिंग, वन कॉलम वन फुटिंग, वन कॉलम वन फुटिंग, वन कॉलम वन फुटिंग. तर यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, आयसोलेटेड फुटिंग और आयसोलेटेड फाउंडेशन. फॉर वन कॉलम देर शुड बी वन फुटिंग, आयसोलेटेड फुटिंग और आयसोलेटेड फाउंडेशन. वेन द लोड इज व्हेरी स्मॉल लोड अँड द सेप बेरिंग कॅपॅसिटी इज व्हेरी मोर, तर त्यावेळेस आपण काय करणार, आयसोलेटेड फुटिंग आपण प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. हे क्लासिफिकेशन आहे, त्याच्या अशा नंबर ऑफ शेपमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. मी त्याचे तुम्हाला ॲक्च्युअल इमेजेस जे आहेत त्या सुद्धा दाखवेल. तर हे प्लॅन व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू. त्यामध्ये स्प्रेड फुटिंगमध्ये दुसरा पार्ट आहे मित्रांनो बी. याला मी थोडंसं स्मॉल करून घेतो इथून. सिलेक्ट. ओके. यस. ठीक आहे. सो बी पार्ट दॅट इज स्ट्रीप फुटिंग, स्ट्रीप और वॉल फुटिंग, फुटिंग और फाउंडेशन. ठीक आहे. सो कधी म्हणणार आपण, इफ फुटिंग इज provided along the length of wall, म्हणजे वॉलच्या खाली पूर्ण फुटिंग आपण प्रोव्हाइड करतो. along the length of wall. If footing is provided along the length of wall, then it is known as strip or wall footing. आता याचा प्लॅन व्ह्यू जर बघितला तुम्ही, टॉप व्ह्यू जर बघितला तर बघा या अशा पद्धतीची फुटिंग आपण प्रोव्हाइड करतोय. लक्ष द्या. हा झाला PCC बेड, सगळ्यात खाली असणारा PCC बेड. आणि बघा मित्रांनो ही फुटिंग मी इथं प्रोव्हाइड करतोय. हे बघा, ही अशा पद्धतीने आपण, ही वॉल आहे, ही वॉल आहे आणि वॉलच्या जस्ट खाली आपण काय प्रोव्हाइड करतोय, अलॉंग द वॉल. हे बघा, ही फुटिंग आपण प्रोव्हाइड करतो. त्याचा टॉप व्ह्यू किंवा प्लॅन व्ह्यू. सो ही झाली स्ट्रीप फुटिंग. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, स्ट्रीप फुटिंगमध्ये ही काय झालं, त्याची लेंथ झाली, ही त्याची लेंथ झाली, लेंथ. आणि ही झाली विड्थ. हा एवढा पोर्शन जो आहे हा विड्थचा पोर्शन आहे, फुटिंगचा विड्थ. तर या केसमध्ये मित्रांनो त्याची लेंथ असते, लेंथ इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द विड्थ. सो स्ट्रीप और वॉल फुटिंग. सो फुटिंग इज प्रोव्हाइडेड अलॉंग द लेंथ ऑफ वॉल. अलॉंग द लेंथ ऑफ वॉल आपण काय करत असतो, फुटिंग प्रोव्हाइड करतो. दॅट इज द स्ट्रीप फुटिंग और वॉल फुटिंग. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे दोघं एकत्र, स्ट्रीप फुटिंग, वॉल फुटिंग आणि आयसोलेटेड फुटिंग, या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, स्प्रेड फुटिंग. यांना आपण काय म्हणतो, स्प्रेड फुटिंग. ओके. हा झाला शॅलो फाउंडेशनचा फर्स्ट टाईप. सेकंड टाईप आपण डिस्कस करूया. सेकंड टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन, दॅट इज सेकंड टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन, कंबाईन फुटिंग. कंबाइंड फुटिंग. आता कंबाईन फुटिंग जो प्रकार आहे हा कधी आपल्याला यूज करायचा आहे ते लक्षात घ्या. कंबाईन फुटिंग याचा अर्थ काय होतो, कंबाईन फुटिंग म्हणजे काय, इफ सिंगल फुटिंग किंवा वन फुटिंग, सिंगल फुटिंग इज प्रोव्हाइडेड टू दी टू or more columns, then it is known as combined footing. त्याच्या नावातच आहे combined footing. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉलम जर असतील त्यांच्यासाठी तर आपण काय करतो, एकच सिंगल फुटिंग प्रोव्हाइड करत असणार तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कंबाईन फुटिंग. का बरं कंबाईन फुटिंग प्रोव्हाइड केली जाते, टू अवॉइड डिफरन्शियल सेटलमेंट. सेटलमेंट दोन प्रकारच्या सेटलमेंट असतात. सेटलमेंट मीन्स व्हॉट, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ दी फुटिंग और फाउंडेशन. सो व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे असतं त्याला आपण सेटलमेंट म्हणतो. डिफरन्शियल सेटलमेंट म्हणजे काय की एक कॉलम खूप जास्त खाली गेला, एक कॉलम वरती राहिला. सो डिफरन्शियल सेटलमेंट मध्ये स्ट्रक्चर पूर्णपणे कोलॅप्स होतं. बघा तुम्ही पिसाचा मनोरा बघितला असेल, इटलीचा पिसाचा मनोरा सहज गुगल वगैरे तुम्हाला एक स्ट्रक्चर जे आहे त्या अशा पद्धतीने टिल्ट झालेले दिसेल. दिस इज नोन ॲज द डिफरन्शियल सेटलमेंट. आणि डिफरन्शियल सेटलमेंट इज द डेंजरस टाइप ऑफ सेटलमेंट. युनिफॉर्मली
सेटल होत असेल तर कम्प्लीट स्ट्रक्चर युनिफॉर्म खाली जातं, सेटल होतं. बट डिफरन्शियल स्ट्रक्चर सेटलमेंटमध्ये स्ट्रक्चर इझिली कोलॅप्स होतो, लक्षात घ्या. सो टू अवॉइड द डिफरन्शियल सेटलमेंट आपण काय करत असतो, कंबाईन फुटिंग प्रोव्हाइड करतो. किंवा वेन देर इज अ रेस्ट्रिक्शन, when there is restriction to the width or length of footing, then also combined footing is provided. Combined footing is provided. विड्थला किंवा लेंथला रेस्ट्रिक्शन असेल ड्यू टू द प्रॉपर्टी लाईन. बऱ्याचदा काय होतं की दुसऱ्याची प्रॉपर्टी असते, आपल्या प्रॉपर्टीच्या जस्ट बाजूला दुसऱ्याची प्रॉपर्टी असते आणि काय होतं की आपल्या कॉलमचं जो काही फुटिंग आहे ती त्या प्रॉपर्टीमध्ये एंटर करत असते. सो टू रेस्ट्रिक्शन टू द लेंथ ऑर विड्थ ऑफ द फुटिंग ड्यू टू द प्रॉपर्टी लाईन ऑर बाउंड्री लाईन, it is due to boundary line or property line. त्यावेळेस सुद्धा आपण काय करतो, कंबाईन फुटिंग प्रोव्हाइड करतो. म्हणजे लक्ष द्या, ही सपोज आपली प्रॉपर्टी आहे, या बाजूला आपली प्रॉपर्टी, या बाजूला आपली प्रॉपर्टी, आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या फुटिंग जे डिझाईन करतात त्याचे डायमेन्शन असे चालले. सपोज हा कॉलम आहे, ओके, हा कॉलम आहे आणि त्याला जी फुटिंग प्रोव्हाइड करतोय आपण, ही जी फुटिंग आपण त्याला प्रोव्हाइड करतोय, ही फुटिंग प्रॉपर्टी लाईनच्या पलीकडे चालली, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाते. मग हे म्हणजे थोडक्यात काय होतं की ही जी लेंथ आहे या लेंथला तर मला रेस्ट्रिक्शन करायचे, मग त्या केसमध्ये मी कंबाईन फुटिंग प्रोव्हाइड करतो. कशा पद्धतीने देतात ते बघू आपण. बट वेन देर इज अ रेस्ट्रिक्शन टू द लेंथ ऑर विड्थ ऑफ द फुटिंग किंवा डायमेन्शनला जर का रेस्ट्रिक्शन असतील ड्यू टू द बाउंड्री लाईन ऑर प्रॉपर्टी लाईन, त्या वेळेस सुद्धा आपण कंबाईन फुटिंग यूज करत असतो. टू अवॉइड द डिफरन्शियल सेटलमेंट कंबाईन फुटिंग आपण यूज करत असतो. या काही गोष्टी आहेत लक्षात घ्या. आणि कंबाईन फुटिंग म्हणजे काय की वेन सिंगल फुटिंग इज प्रोव्हाइडेड फॉर 2 or more कॉलम्स. त्यानंतर लक्ष द्या आणखी, वेन टू फुटिंग्स आर व्हेरी नियर, ठीक आहे. वेन टू फुटिंग्स आर व्हेरी नियर, दोन जर जवळ असतील, सो ड्यू टू दॅट there will be overlapping of footing or foundation footing, ठीक है. when two footings are very near, due to that काय होतं की there will be a overlapping of the footing. so to avoid this situation again आपण काय प्रोव्हाइड करतो, कंबाईन फुटिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. लक्ष द्या. मग मित्रांनो ही जी कंबाईन फुटिंग आहे रे, ही दोन पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतो कंबाईन फुटिंग. एक तर रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग किंवा ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग. आणि थर्ड टाइप पण याच्यामध्ये आहे, दॅट इज द स्ट्रॅप. तो सुद्धा आपण बघूयात. याला मी थोडंसं स्मॉल करून वरती ठेवतो. हे काही कारण आहेत ज्यामुळे आपण ही फुटिंग प्रोव्हाइड करतो, कंबाईन फुटिंग. ओके, चला आता वन बाय वन. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे कंबाईन फुटिंगचा, दॅट इज द रेक्टँग्युलर वन. आता ही एक फुटिंग आहे, लक्ष द्या. आणि दुसरी फुटिंग जी आहे त्याच्यावरती ओव्हरलॅप होते, लाईक दिस, खूप जवळ आहे, याच्या ओव्हरलॅप होत आहे. याच्या दोन फुटिंग ओव्हरलॅप होत आहे. याचा हा कॉलम आहे, इथे याचा कॉलम आहे, लक्ष द्या. या फुटिंगचा हा कॉलम आहे आणि या फुटिंगचा हा कॉलम आहे. आणि यामुळे काय होतं की याला जी फुटिंग आपण प्रोव्हाइड करतोय ती फुटिंग अशी ओव्हरलॅप होते. मग ही ओव्हरलॅप जी सिच्युएशन आहे ती अवॉइड करायची मला, तर त्यावेळेस मी काय करेल, इझिली तिथं दोघांसाठी फक्त एकच फुटिंग मी प्रोव्हाइड करेल आणि दॅट इज नोन ॲज द कंबाईन फुटिंग. मग लक्ष द्या ती कशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतो. ओके, दोघांसाठी आपण एकच. सो हा एक कॉलम आणि हा दुसरा एक कॉलम, ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोघं कॉलमसाठी आपण काय करतोय की सिंपल एकच फुटिंग आपण प्रोव्हाइड करतोय. इट इज नोन ॲज द कंबाईन फुटिंग. तर ती ह्या फॉर्म मध्ये असू शकते किंवा त्याला आपण रोटेट करूया.
ओके, कंबाईन फुटिंग. ठीक आहे, मी त्याला डायरेक्ट हाताने ड्रॉ करतो. दिस इज द कंबाईन फुटिंग. हा आहे एक कॉलम आणि हा दुसरा कॉलम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इट इज रेक्टँग्युलर वन आणि इट इज व्हॉट ट्रॅपेझॉइडल फुटिंग. ही आहे रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग. रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग आणि ही आहे ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग. आता हे कधी वापरणार आपण, रेक्टँग्युलर कधी वापरणार, लक्ष द्या. हा जो काही कॉलम आहे मित्रांनो, या कॉलम वरती येणारा जो लोड आहे, लेट अस से इट इज Q1 आणि या कॉलम वरती येणारा लोड फ्रॉम द सुपरस्ट्रक्चर इट इज Q2. व्हेन द Q1 अँड Q2 आर इक्वल, जर दोघं लोड कसे असतील, इक्वल असतील, तर त्या केसमध्ये आपण रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग यूज करतो. आता या केसमध्ये याच्यावरती येणारा लोड आहे Q1 आणि याच्यावरती येणारा लोड आहे Q2 आणि तुमच्या लक्षात येईल की Q2 फुटिंगसाठी म्हणजे या फुटिंगसाठी या कॉलमसाठी बघा, या कॉलमवरती लोड किती येतोय Q2 आणि यासाठी आपण खूप जास्त स्पेस प्रोव्हाइड केली. याचा अर्थ काय होतोय की Q2 आणि Q1 या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती सारखी नाहीये आणि याच्यावरून असं लक्षात येतंय की Q2 जो लोड आहे ज्या कॉलम वरती येतोय त्यासाठी आपण जास्तची स्पेस प्रोव्हाइड केली. याचा अर्थ काय होतोय की हा Q2 लोड जो आहे तो Q1 पेक्षा कसा जास्त आहे. सो या फुटिंग वरती किंवा या कॉलम वरती येणारा जो लोड आहे तो जास्त आहे, त्यामुळे आपण त्या डायरेक्शनला किंवा त्या साईडला डायमेन्शन्स आपण जास्त प्रोव्हाइड केलेत. सो वेन द लोड फ्रॉम सुपरस्ट्रक्चर, दोघं कॉलम वरती येणारा लोड जो आहे सुपरस्ट्रक्चरकडनं तो जर वेगवेगळा असेल तर आपण ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग यूज करतो. जर तो सेम लोड असेल तर मात्र आपण काय यूज करतो, आपण रेक्टँग्युलर फुटिंग आपण यूज करत असतो. आणि लक्षात घ्या, रेक्टँग्युलर फुटिंग ही जनरली जेव्हा विड्थला रेस्ट्रिक्शन असते, फॉर विड्थ रेस्ट्रिक्शन, जेव्हा विड्थ रेस्ट्रिक्शन असते त्यावेळेस आपण काय यूज करतो, कंबाईन फुटिंग यूज करतो. ठीक आहे, कोणती, रेक्टँग्युलर टाइपची. पण आता इथं बघा, या केसमध्ये लेंथ तुमची लेंथला रेस्ट्रिक्शन आहे, विड्थला इथं रेस्ट्रिक्शन नाहीये. ही विड्थ आहे, ही झाली लेंथ, ही लेंथ, ही बी. ओके. आता या केसमध्ये बघा, देर इज नो रेस्ट्रिक्शन टू द विड्थ. विड्थ किती पण आहे पण लेंथला इथं रेस्ट्रिक्शन आहे. वेन देर इज अ लेंथ रेस्ट्रिक्शन, तर त्यावेळेस आपण कोणासाठी जातो, ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग. लोड जर का डिफरंट लोड असेल दोघं कॉलमवरती तरी ट्रॅपेझॉइडल फुटिंग, सेम लोड असेल तर रेक्टँग्युलर फुटिंग. हे लक्षात घ्या. आणि कंबाईन फुटिंग म्हणजे काय की दोन फुटिंगसाठी किंवा दोन कॉलमसाठी एकच फुटिंग, दोन कॉलमसाठी एकच फुटिंग किंवा 3 असतील 4 असतील, सो 2 और मोर दॅन 2 कॉलमसाठी आपण काय करतो, एकच फुटिंग प्रोव्हाइड करतो. दॅट इज द कंबाईन फुटिंग टू अवॉइड द डिफरन्शियल सेटलमेंट, यातच तिसरा एक प्रकार आहे मित्रांनो, स्ट्रॅप. आणि व्हॉट इज द स्ट्रॅप, लक्ष द्या. आता स्ट्रॅप आपण कधी प्रोव्हाइड करतो, स्ट्रॅप म्हणजे बेसिकली काय की दोन सेपरेट आयसोलेटेड फुटिंग आहे. हे बघा, लक्ष द्या. सो ही एक फुटिंग आहे इथं प्रोव्हाइड केलेली, ही दुसरी फुटिंग इथं प्रोव्हाइड करतोय आपण. हा, अशा पद्धतीने या दोन सेपरेट फुटिंग आहेत आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह कॉलम पण मी तुम्हाला दाखवतो. लक्ष द्या. ठीक आहे, या फुटिंगचा हा कॉलम, या फुटिंगसाठी हा कॉलम. सो सेपरेट फुटिंग आहे. पण आपण काय करतो की या दोघं कॉलमला बाय युझिंग वन कॅन्टिलिव्हर बीम, अशा टाईपचा एक बीम जो आहे, बाय युझिंग दिस बीम, हे सगळे प्लॅन व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला. बाय युझिंग दिस बीम मी काय करतोय, जोडून घेतोय त्याला. बघा, लक्ष द्या. सो हा जो बीम मी इथे यूज केला आहे, या बीमच्या मदतीने मी काय करतो, या दोन आयसोलेटेड फुटिंगला जोडतोय. दोघं सेपरेट आयसोलेटेड फुटिंग आहे पण त्या दोघांना मी काय करतो, जोडून ठेवतोय ड्यू टू दिस बीम. आणि या बीमला म्हटलं जातं मित्रांनो स्ट्रॅप बीम. इट इज नोन ॲज स्ट्रॅप बीम अँड दिस टाइप ऑफ फुटिंग इज नोन ॲज द स्ट्रॅप फुटिंग. ओके, टू अवॉइड द डिफरन्शियल सेटलमेंट. म्हणजे दोन आयसोलेटेड फुटिंगला एका बीमने जर आपण जोडत असणार तर दॅट इज नोन ॲज द स्ट्रॅप फुटिंग. सो स्ट्रॅप फुटिंग, ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग, रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग, दीज आर द टाइप्स ऑफ कंबाईन फुटिंग. आणि काय यूज करायचे त्याची कारण मी तुम्हाला इथं सांगितली. ठीक आहे, हा झाला सेकंड टाइप ऑफ दी शॅलो फाउंडेशन. फर्स्ट स्प्रेड आणि दुसरा कंबाईन. आता याच्यामध्ये आहे तिसरा, दॅट इज राफ्ट और मॅट. मॅट और राफ्ट फाउंडेशन. ओके.
नंबर 3. आता कधी प्रोव्हाइड करायचं आपण राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन ते लक्ष द्या इकडे. If for all columns only one footing is provided, then it is known as सगळ्या कॉलम साठी फक्त एकच फुटिंग. फॉर ऑल कॉलम्स ओनली सिंगल फुटिंग इज प्रोव्हाइडेड, देन इट इज नोन ॲज मॅट or raft foundation. Okay. Second, लक्ष द्या. If sum of individual area of footing is more than 50% of total plan area, then raft or mat foundation is provided. लक्ष द्या. आणखी एक दुसरं कारण आहे की ज्या वेळेस इंडिव्हिज्युअल फुटिंगचा जर एरिया कॅल्क्युलेट केला आपण, प्रत्येक सपोज आयसोलेटेड फुटिंग, एका कॉलमला एक फुटिंग, दुसऱ्या कॉलमला दुसरी फुटिंग, तिसऱ्या कॉलमला तिसरी फुटिंग, आयसोलेटेड फुटिंग आपण प्रोव्हाइड केल्यात आणि सगळ्या आयसोलेटेड फुटिंगचा जर का आपण एरियाची सम केली आणि इट इज मोर दॅन द 50% ऑफ टोटल एरिया, तर त्या केसमध्ये आयसोलेटेड फुटिंग यूज करणं हे आपल्यासाठी अनइकॉनॉमिकल जातं. पण डायरेक्टली आपण सगळ्यांसाठी एकच फुटिंग प्रोव्हाइड करणार आणि दॅट इज मॅट ऑर राफ्ट फाउंडेशन. मग ते कशा पद्धतीने दिसेल प्लॅन मध्ये तर लक्ष द्या, मी तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा रे. ओके. सो हा एक कॉलम झाला, हा दुसरा कॉलम, हा तिसरा कॉलम, हे अशा पद्धतीने. हे सगळे कॉलम आहेत. सो फॉर ऑल कॉलम ओनली वन फुटिंग इज प्रोव्हाइडेड. हे बघा, हे सगळे कॉलम आहेत. त्यांचा कलर चेंज करून घेऊया. ओके, लक्ष द्या. हे सगळे काय आहेत रे? हे कॉलम आहेत. सो फॉर ऑल कॉलम्स दीज आर द कॉलम्स. हे सगळे कॉलम्स आहेत. फॉर ऑल कॉलम्स ओनली वन फुटिंग इज प्रोव्हाइडेड. एकच फुटिंग प्रोव्हाइड केलेली आहे. सो या केसमध्ये आपण याला काय म्हणतो? दिस इज राफ्ट ऑर मॅट फाउंडेशन. आणि बघा जवळजवळ किती कॉलम इथे तुम्हाला बघायला मिळतंय? 1 2 3 असे 12 कॉलम आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. सो सगळ्या 12 कॉलमला एकच फुटिंग आपण प्रोव्हाइड केले. इट इज नोन ॲज राफ्ट ऑर मॅट फाउंडेशन. जर मित्रांनो याचा आपण इंडिव्हिज्युअल एरिया जर का कॅल्क्युलेट केला असता, या फुटिंगचा इंडिव्हिज्युअल एरिया प्लस या फुटिंगचा इंडिव्हिज्युअल एरिया प्लस या कॉलमसाठी आयसोलेटेड फुटिंग प्रोव्हाइड केली याचा इंडिव्हिज्युअल एरिया, याचा इंडिव्हिज्युअल एरिया, याचा इंडिव्हिज्युअल एरिया, म्हणजे सगळ्या इंडिव्हिज्युअल एरियाची जर का आपण सम केली असती आणि इफ दिस सम इज मोर दॅन लेट अस से इट इज एल, हा एल आणि हा जो आहे दिस डायमेन्शन इज बी, then what is the plan area? Total plan area L into B. And if the sum of individual footing is more than the 50% of total plan area, तर त्या केसमध्ये आपल्याला आयसोलेटेड फुटिंग यूज करणं हे अनइकॉनॉमिकल जातं. पण डायरेक्टली आपण काय प्रोव्हाइड करणार की आपण राफ्ट किंवा मॅट प्रोव्हाइड करणार. म्हणजे फॉर ऑल कॉलम देअर शुड बी ओनली वन फुटिंग. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीचा मित्रांनो हा झाला राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन, राफ्ट ऑर मॅट फाउंडेशन.
ठीक आहे, हे झाले शालो फाउंडेशनचे प्रकार. बघा लक्ष द्या, किती प्रकार बघितले आपण या शालो फाउंडेशनचे. शालो फाउंडेशन कधी म्हणणार, व्हेन द डेप्थ ऑफ फुटिंग ऑर फाउंडेशन इज लेस दॅन इट्स विड्थ, शालो. तर पहिला आहे स्प्रेड आयसोलेटेड स्ट्रीप, कंबाईन मध्ये रेक्टँग्युलर, ट्रॅपेझॉइडल आणि स्ट्रेप फुटिंग, स्ट्रॅप फुटिंग. नंतर आहे मॅट ऑर राफ्ट. आता हा जो प्रकार आहे डीप फाउंडेशनचा, डीप फाउंडेशन, यामध्ये दोन प्रकारचे फाउंडेशन आपण प्रोव्हाइड करतो, एक पाईल आणि वेल किंवा केशन. वेल किंवा केशन, व्हेन द एक्सटर्नल लोड इज व्हेरी हाय अँड द बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज व्हेरी लो, तर त्या केसमध्ये आपण डीप फाउंडेशनला जाणार. मग एक पाईल किंवा वेल केशन. वेल ऑर केशन रिलेटिव्हली त्याचा डायमीटर जो आहे तो खूप मोठा असतो. फॉर एक्झाम्पल ब्रिजचे पियर्स बघा, ब्रिजचे जे सपोर्ट्स असतात, पियर्स और अबॅटमेंट्स, पियर्स बेसिकली हे काय असतात, दे आर द वेल ऑर केशन फाउंडेशन. पण जेव्हा तुम्हाला सपोज ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये फाउंडेशन घ्यायचं असेल, सो इट इज व्हेरी ब्लॅक कॉटन सॉइल व्हेरी म्हणजे काय, ती सॉइल जी आहे ती एक्सपांड होते, कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणजे ती सॉइल हायली ऍक्टिव्ह सॉइल आहे, तर त्या केसमध्ये आपण पाईल फाउंडेशन प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. सो दीज आर सम टाइप्स ऑफ द ऑर क्लासिफिकेशन ऑफ द फुटिंग ऑर फाउंडेशन. हे तुम्ही इन डिटेल सॉइल मेकॅनिक्स मध्ये म्हणजे फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये पण स्टडी करणार आहात. बट आपण फुटिंगचा पार्ट असल्यामुळे मी त्याला एक इथं एक म्हणजे एक ओव्हरव्ह्यू आपण त्याचा बघून घेतला थोडक्यात. तर बघा आता काही इमेजेस आहेत आपल्याकडे ज्या आपण गुगलवरून घेतलेल्या आहेत, तुम्ही पण इझिली जाऊन त्या बघा, बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. आता ही फर्स्ट इमेज जी आहे मित्रांनो, ही इमेज कशाची आहे लक्ष द्या, मी पेन यूज करतो, रेडा. ओके, तर इथं लक्षात येईल तुम्हाला की ही आहे वॉल, दिस इज व्हॉट वॉल, आणि या वॉलच्या खाली बघा ही फुटिंग प्रोव्हाइड केलेली आहे, दिस इज द फुटिंग. But this footing is along the length of wall, along the length of wall. And if the footing is provided along the length of wall, black color use करतो. Footing is provided along the length of wall, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, so that footing is known as the strip footing. ही कोणती फुटिंग आहे मग, स्ट्रीप किंवा वॉल फुटिंग. It is what, स्ट्रीप फुटिंग किंवा वॉल फुटिंग, फुटिंग प्रोव्हाइडेड अलॉंग द लेंथ. त्यानंतर बघा मित्रांनो, दीज आर द आयसोलेटेड फुटिंग. यामध्ये बघा एक कॉलम एक फुटिंग, एक कॉलम एक फुटिंग, एक कॉलम एक फुटिंग. पण इथं तुमच्या लक्षात येईल की एक सिंपल फुटिंग आहे, रेक्टँग्युलर असू शकते किंवा स्क्वेअर असू शकते. इथं फुटिंगला काय केलंय की एक स्लोप प्रोव्हाइड केलेला, बघा हा स्लोप प्रोव्हाइड केलाय, तर याला आपण स्लोप फुटिंग म्हणतो. अशा स्टेपच्या फॉर्म मध्ये असेल तर स्टेप्ड फुटिंग. हे बघा इथे त्यांचं साइड व्ह्यू, क्रॉस सेक्शन, प्लान सगळं दाखवलंय. इट इज व्हॉट पॅड फुटिंग म्हटलंय त्याला. रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर असेल तर पॅड फुटिंग म्हटलंय. दिस इज स्टेप्ड फुटिंग, स्टेपच्या फॉर्म मध्ये स्लोप प्रोव्हाइड केलाय, स्लोप. तर प्लान व्ह्यू मध्ये ते असं दिसेल, हा बघा त्याचा प्लान, हा त्याचा प्लान, आणि क्रॉस सेक्शन बघा त्याचे, क्रॉस सेक्शन पण. सो बेसिकली हा आयसोलेटेड फुटिंग आणि स्ट्रीप फुटिंग या दोघांना कंबाईन आपण काय म्हणतो, स्प्रेड फाउंडेशन ऑर स्प्रेड फुटिंग. ओके. नंतर बघा इथं या इमेज मध्ये तुम्हाला कंबाईन फुटिंग दिसेल, रेक्टँग्युलर कंबाईन फुटिंग आणि ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग. रेक्टँग्युलर आणि ट्रॅपेझॉइडल ही कधी यूज करणार आपण, व्हेन द लोड्स ऑन बोथ द कॉलम आर इक्वल, दोघांवरती इक्वल लोड असेल किंवा विड्थला रेस्ट्रिक्शन असेल तर त्या केसमध्ये आपण प्रोव्हाइड करणार रेक्टँग्युलर. लेंथला रेस्ट्रिक्शन असेल आणि कॉलम लोड जो आहे तो अनइक्वल असेल किंवा बाउंड्री लाईन असेल इथं जवळ, तर त्या केसमध्ये पण आपण काय प्रोव्हाइड करणार, ट्रॅपेझॉइडल फुटिंग. हे बघा त्याच्या ऍक्च्युअल साईडवरचे इमेजेस पण आहेत. या दोन कॉलमसाठी एकच फुटिंग प्रोव्हाइड केली, या दोनसाठी एकच फुटिंग प्रोव्हाइड केली. फॉर ऑल कॉलम देर इज ओनली वन फुटिंग, त्याला आपण काय म्हणतो, मॅट ऑर राफ्ट. इथं पण तुमच्या लक्षात येईल बघा, हा एक कॉलम आहे, हा इथे एक कॉलम आहे, अशा पद्धतीने हा एक कॉलम आहे इथं. ठीक आहे, हा एक कॉलम आहे, त्यानंतर इथे एक कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे. अशा सगळ्या कॉलमसाठी एकच फुटिंग आपण प्रोव्हाइड केली, राफ्ट ऑर मॅट. त्यानंतर मित्रांनो हे बघा रे, ब्रिजचे हे पियर्स आहेत, हे ब्रिजचे काय पियर्स, सो इट इज नोन ॲज अ केशन और वेल फाउंडेशन. हे वेल किंवा केशन फाउंडेशन आहे. या इमेजमध्ये बघा तुम्हाला पाईल्स इथं बघायला मिळतील, पाईल फाउंडेशन. सो इझिली तुम्ही हे गुगलवरती टाका, त्याचे ॲनिमेशन बघा, त्याचे इमेजेस बघा, गोष्टी आणखी चांगल्या क्लिअर होतील. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द फाउंडेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ फाउंडेशन. आता यानंतरचा जो पार्ट आहे मित्रांनो लक्ष द्या, आता सेकंड टॉपिक आपण सुरू करूया या युनिटमध्ये, दॅट इज सॉइल प्रेशर डिस्ट्रीब्युशन. soil pressure distribution. ओके, सॉइल प्रेशर डिस्ट्रीब्युशन. सो फर्स्ट याच्यामध्ये आपण फाउंडेशन आणि त्याचे टाइप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ फाउंडेशन बघितलं. नाव द सॉइल प्रेशर अँड सॉइल प्रेशर डिस्ट्रीब्युशन. लक्ष द्या, सॉइल प्रेशर डिस्ट्रीब्युशन बेसिकली आपल्याकडे दोन प्रकारच्या फुटिंग आहेत. एक की आपण फुटिंग प्रोव्हाइड करतो रिजिड फुटिंग, रिजिड फुटिंग, आणि एक असते फ्लेक्सिबल फुटिंग, एक असते फ्लेक्सिबल फुटिंग, फ्लेक्सिबल.
आता फ्लेक्झिबल फुटिंग कधी म्हणणार आपण आणि रिजिड फुटिंग कधी म्हणायचं? फुटिंगला लक्ष द्या. फ्लेक्झिबल कधी म्हणणार सर आणि रिजिड फुटिंग आपण कधी म्हणणार? लक्ष द्या. जे आपले आरसीसी बिल्डिंग साठी जी फुटिंग असते म्हणजे काय, जे आपण G+1 G+2 जे मल्टी स्टोरी आरसीसी कन्स्ट्रक्शन आहे, सो आरसीसी कन्स्ट्रक्शन साठी जी फुटिंग आपण प्रोव्हाइड करतो दॅट इज नोन ॲज द रिजिड फुटिंग. सो इट इज द फुटिंग फॉर आरसीसी कन्स्ट्रक्शन. आरसीसी कन्स्ट्रक्शन साठी आपण जी फुटिंग यूज करणार दॅट इज दी रिजिड फुटिंग. फ्लेक्झिबल फुटिंग हायवे किंवा रोडवेचे जे पेवमेंट्स असतात, रोडवे पेवमेंट्स यामध्ये पण लक्षात घ्या, यामध्ये पण कोणते पेवमेंट्स, रोड बिट्युमेन पेवमेंट असतील किंवा कोर्स ॲग्रिगेटचे पेवमेंट्स असतील, ठीक आहे, त्याला आपण वॉटर बाउंड मेकॅडम म्हणतो, किंवा अर्धन रोड असतील, तर ह्या सगळ्या पेवमेंट्स कशा येतील? फ्लेक्झिबल. आता यामध्ये बघा रिजिड फुटिंग कधी म्हणायचं, त्याला रिजिड फुटिंग आपण कधी म्हणायचं की व्हेन कॉन्टॅक्ट प्रेशर जो आहे, कॉन्टॅक्ट प्रेशर is non-uniform and settlement of footing is uniform. ओके, युनिफॉर्म म्हणजे काय? रेक्टँग्युलर. जर का सेटलमेंट युनिफॉर्म होत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार? रिजिड फुटिंग. आणि जो कॉन्टॅक्ट प्रेशर म्हणजे प्रेशर फ्रॉम सॉइल टू द फुटिंग, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जो फोर्स लागणार दॅट इज अ कॉन्टॅक्ट प्रेशर. म्हणजे बघा लक्षात द्या, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपण म्हणतो. मग जेव्हा सुपर स्ट्रक्चरचा लोड कॉलमकडनं फुटिंगवरती जाईल तर फुटिंग तो लोड सॉइलला डिस्ट्रीब्यूट करेल, तर त्यावेळेस सॉइल त्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये प्रेशर एक्झर्ट करेल आणि दॅट इज नोन ॲज द सॉइल प्रेशर किंवा कॉन्टॅक्ट प्रेशर. सो कॉन्टॅक्ट प्रेशर ऑलवेज इन अपवर्ड डायरेक्शन, सेटलमेंट कशी असणार? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. मग रिजिड फुटिंग किंवा रिजिड फाउंडेशन कधी म्हणायचं? when the contact pressure is non-uniform in nature and settlement is uniform, so त्यावेळेस आपण त्याला म्हणणार rigid footing. So the best example is what? RCC construction. आता flexible footing बिलकुल याच्या अपोजिट. contact pressure इथं नॉन युनिफॉर्म आहे ना, सो इथं बघा contact pressure, if contact pressure is uniform, if contact pressure is uniform and settlement is non-uniform, then it is known as the flexible pavement. So दोन आपण याचे किंवा फ्लेक्झिबल फाउंडेशन असे दोन क्लासिफिकेशन आपण केलेत. वन इज द रिजिड फुटिंग और रिजिड फाउंडेशन, सेकंड इज द फ्लेक्झिबल फुटिंग और फ्लेक्झिबल फाउंडेशन. फ्लेक्झिबल फुटिंग कधी म्हणणार? when the settlement is non uniform and contact pressure is uniform, तर त्यावेळेस आपण त्याला फ्लेक्झिबल म्हणणार. याच्या बिलकुल अपोजिट, कॉन्टॅक्ट प्रेशर इज नॉन युनिफॉर्म अँड सेटलमेंट इज युनिफॉर्म, तर आपण त्याला म्हणणार रिजिड फुटिंग और रिजिड फाउंडेशन. आता या दोघांना मी थोडंसं बाजूला ठेवतो आणि या दोघं फुटिंगसाठी मित्रांनो ऍक्च्युली कॉन्टॅक्ट प्रेशर डिस्ट्रीब्युशन किंवा सेटलमेंट हे कशा पद्धतीने असतं हे आपल्याला बघायचं. आता बघा ओके, सो हे रिजिड फुटिंग आणि फ्लेक्झिबल फुटिंग, रिजिड फुटिंग आणि फ्लेक्झिबल फुटिंग, लक्ष द्या. चला आता आपण इकडे बघूयात. सपोज ही एक फुटिंग आहे, लाईक दिस, ठीक आहे. दिस इज द फुटिंग. हे आहे ग्राउंड लेवल, हे आहे ग्राउंड लेवल. यालाच मी कॉपी करून घेतो, लक्ष द्या. याला मी इकडे ठेवतो, ठीक आहे. हे दोघं सपोज मित्रांनो ही जी फुटिंग आता मी इथं दाखवतोय इट इज रिजिड फुटिंग. याला मी काय नाव देतो? सपोज ही कोणती फुटिंग आहे? रिजिड फुटिंग आहे. आणि या दोघांनाच मी इथून आणखी कॉपी करून घेतो आणि याला मी इथं प्लेस करतो. ओके, लक्ष द्या. याला मी थोडंसं इथं ठेवतो.
बाजूला. सपोज दीज आर दी रिजिड फुटिंग्स. हे काय आहेत? रिजिड. पहिली केस बघू आपण. रिजिड फुटिंग हे आहे रिजिड फुटिंग. ठीक आहे. दिस इज रिजिड फुटिंग आणि रिजिड फुटिंग. हे दोघं रिजिड फुटिंग आहे. आता या फुटिंगच्या खाली इथं काय असणार आहे? सॉइल असणार. इथं काय असणार? सॉइल असणार. ठीक आहे. ही पण काय असणार? इथं सॉइल असणार. ठीक आहे. बिलो द फुटिंग देर इज अ सॉइल. बट मित्रांनो, सपोज द नेचर ऑफ दिस सॉइल, ही जी सॉइल प्रेझेंट आहे, लक्ष द्या. सपोज याच्या खाली प्रेझेंट असणारी सॉइल आहे कोहेसिव्ह नेचरची. इट इज कोहेसिव्ह इन नेचर. कोहेसिव्ह सॉइल. and this soil is non-cohesive soil. Non-cohesive soil. Sir, what is the cohesive soil? Cohesive म्हणजे cohesion आहे. Clay. Cohesion is what? It is the force of attraction between the same molecule. Clay. And non-cohesive म्हणजे काय? Suppose sandy soil आहे. Sand or gravel. ठीक आहे. So that is non-cohesive soil. So the rigid footing, both are the rigid footing, and that rigid footing are placed on what? कोहेसिव्ह सॉइल आणि नॉन कोहेसिव्ह सॉइल. त्यावरती ते प्लेस झालेले आहे. लक्ष द्या. आता याच्या खालची सॉइल कशी? कोहेसिव्ह आणि नॉन कोहेसिव्ह. मग आपल्याला बघायचं आहे की रिजिड फुटिंग मध्ये कोणती गोष्ट युनिफॉर्म असते? द सेटलमेंट इज युनिफॉर्म. सेटलमेंट इज व्हॉट? युनिफॉर्म. मग या दोघांमध्ये आता मी इथं सेटलमेंट ड्रॉ करतो. सेटलमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये होणार आहे? आता बघा, या फुटिंगचं जे काही सेटलमेंट होणार आहे, द सेटलमेंट ऑफ द फुटिंग, लक्ष द्या, हे फुटिंगचं सेटलमेंट मी दाखवतो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये. सेटलमेंट ऑफ दिस फुटिंग आणि सेटलमेंट ऑफ दिस फुटिंग. युनिफॉर्म म्हणजे काय? युनिफॉर्मचा अर्थ काय होतो? युनिफॉर्म सेटलमेंट मीन्स व्हॉट? ओके, बघा लक्ष द्या. तो सेटलमेंटची डायरेक्शन कशी असते? इट इज डाऊनवर्ड. सो या फुटिंगचं जे काही सेटलमेंट होणार आहे, इट इज लाईक दिस. युनिफॉर्म सेटलमेंट डाऊनवर्ड डायरेक्शनला. इट इज लाईक दिस. सेटलमेंट इज व्हॉट? युनिफॉर्म. बरोबर. इथं सुद्धा सेटलमेंट कसं होणार? युनिफॉर्म. बिकॉज द टाइप ऑफ फुटिंग इज व्हॉट? रिजिड फुटिंग. सो रिजिड फुटिंग मध्ये जे सेटलमेंट होतं ते सेटलमेंट कसं असणार? युनिफॉर्म. दिस इज व्हॉट? सेटलमेंट. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. सेटलमेंट. आणि ते कसं आहे? युनिफॉर्म सेटलमेंट. बट व्हॉट अबाउट द कॉन्टॅक्ट प्रेशर? सो कॉन्टॅक्ट प्रेशर सर नॉन युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर. आता हे कॉन्टॅक्ट प्रेशर कशा नेचरचं असेल ते मला बघायचंय. आधी आपण क्लेचा विचार करू. बघा मित्रांनो, मी तर आधी तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगतो क्लेची. सपोज ही क्ले आहे. ठीक आहे. हा क्ले जो आहे, दिस इज द ग्राउंड आणि असा हा क्ले. बघा, लहानपणी बऱ्याचदा आपण काय करतो, असे वाळूचे ढीग असतात. सँड जी असते कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी सँड आणलेली असते आणि लहान मुलं बरोबर त्याच्यावर जाऊन खेळतात. बरोबर. हे असं तुम्ही बघितलं असणार किंवा इव्हन तुम्ही ही असं तुम्ही सुद्धा उड्या मारलेल्या असतील. म्हणजे वाळूचा एक ढीग आहे किंवा क्ले आहे, माती आहे. ठीक आहे. चिखल माती, क्ले, त्या ढिगावरती आपण जाऊन उड्या मारतो. तर बघा, एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल नेहमी, सँडी सॉइल जर असेल, सपोज सँड सॉइल आहे, ही सँड सॉइल आहे. दिस इज व्हॉट? सँडी सॉइल. ही सँडी सॉइल. आणि हा जो एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादा मुलगा, लहान मुलगा, हा इथं उड्या मारतोय. बघा लक्ष द्या, हा त्या ढिगावरती चढलाय, हा अशा पद्धतीने. ठीक आहे. हा त्यावरती उड्या मारतोय. जर कधी सँडी सॉइल असेल तर तुमच्या लक्षात येईल की काय होतं, ज्यावेळेस हा त्यावरती उडी मारतो तर हा पार्ट तर खाली जातोच, पण ती सॉइल जी आहे मित्रांनो, ही इथं एंडला बऱ्याचदा ती सॉइल पसरते. आणि यावरून खूप बऱ्याच ठिकाणी वाद सुद्धा होतात की वाळूवरती जर लहान मुलं खेळत असतात आणि त्यामुळे काय होतं की ती वाळू पसरते. बरोबर. पसरत म्हणजे काय की ह्या एजला काय होतं रे, की ह्या एजला तिची स्ट्रेंथ जी असते ती खूप वीक असते, म्हणून तो इझिली काय होतो की तो पसरतो. म्हणजे ॲट द एज, इन केस ऑफ सँडी सॉइल, आता हा जर का सँड असेल तर हा एजचा पोर्शन असतो मित्रांनो, एज पोर्शन. तर इथं स्ट्रेंथ जी असते, स्ट्रेंथ मीन्स व्हॉट? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. तर ते कसं असतं? खूप कमी असतं, त्यामुळे ते इझिली काय होते? पसरते. सो ॲट द एंड स्ट्रेंथ जी आहे ती कशी असते? लेस. इथं सुद्धा स्ट्रेंथ कशी असते? स्ट्रेंथ लेस. सो सँडी सॉइल मध्ये स्ट्रेंथ लेस कुठे असते? एजला. आणि ॲट द मिड पॉइंटला, ज्या ठिकाणी तो उडी मारतोय, तिथं खूप कमी अमाऊंटमध्ये डिस्प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळेल. कारण कमी अमाऊंटमध्ये डिस्प्लेसमेंट झालंय म्हणजे याचा अर्थ काय की स्ट्रेंथ कशी इथं जास्त आहे. स्ट्रेंथ इज मोर.
ठीक आहे, स्ट्रेंथ कशी मोर. बट जर आता क्लेचा विचार केला, जर क्लेवरती उडी मारली मित्रांनो, तो बराचसं डिप्रेशन तुम्हाला इथं बघायला मिळेल, खूप मोठ्या प्रमाणात सेटलमेंट बघायला मिळेल. आणि एजला जे पार्टिकल्स आहेत, इथं असणारे पार्टिकल्स हे जेवढ्या अमाऊंटमध्ये पसरलेले नसतील. जसं सँडी सॉइलमध्ये जेव्हा आपण उड्या मारतो सॉइलवरती, तर ती सँडी सॉइल जी ती खूप लार्ज अमाऊंटमध्ये पसरते. ठीक आहे, पण क्लेच्या बाबतीत तसं नाही, चिखल मातीच्या बाबतीत तसं नाही. याचा अर्थ काय की ह्या एजमध्ये, ह्या एजेसला याची स्ट्रेंथ जास्त असते. याची स्ट्रेंथ कशी असते? स्ट्रेंथ इज मोर. आणि इथं स्ट्रेंथ कशी असते? लेस. स्ट्रेंथ लेस. ओके, सो सँडी सॉइल मध्ये, इन केस ऑफ द सँडी सॉइल ऑर ग्रॅव्हल म्हणजे कोहेजन लेस, नॉन कोहेजिव्ह सॉइल. सो नॉन कोहेजिव्ह सॉइल मध्ये एजेसला स्ट्रेंथ असते कमी. इफ स्ट्रेंथ इज लेस म्हणजे काय? सेटलमेंट इज मोर. म्हणजे एजला सेटलमेंट कसं असणार? जास्त असणार. ठीक आहे, सेटलमेंटच्या टर्ममध्ये बोलायचं म्हटलं तर सेटलमेंट. स्ट्रेंथ इज लेस, सो सेटलमेंट इज मोर. स्ट्रेंथ इज मोर, सेटलमेंट इज लेस. इकडे बघा, ॲट द एज स्ट्रेंथ इज मोर, तर सेटलमेंट कसं असणार? कमी होईल. स्ट्रेंथ इज लेस, सेटलमेंट कसं बघायला मिळेल? जास्त, इन केस ऑफ क्ले. आता कॉन्टॅक्ट प्रेशर त्याच्या एकदम उलट. स्ट्रेंथ लेस आहे याचा अर्थ काय? स्ट्रेंथ लेस आहे, कॉन्टॅक्ट प्रेशर पण कमी असणार. स्ट्रेंथ मीन्स व्हॉट? इट इज द टाइप ऑफ फोर्स. सो स्ट्रेंथ कमी म्हणजे काय? सॉइलचं कॉन्टॅक्ट प्रेशर पण कसं असणार? कमी असणार. इथं स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे कॉन्टॅक्ट प्रेशर कसं असणार? जास्त असणार. या केसमध्ये स्ट्रेंथ इज मोर, कॉन्टॅक्ट प्रेशर इज मोर. तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की क्लेमध्ये एजला स्ट्रेंथ कशी असते? जास्त असते. आणि सँडी सॉइलमध्ये एजला स्ट्रेंथ कशी असते? कमी असते, म्हणून ती जास्त पसरते. बस एवढी गोष्ट जरी तुमच्या लक्षात असली मित्रांनो, तर त्यावरून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मी जे कॉन्टॅक्ट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण ड्रॉ करू शकतो. मी ह्या इमेजला काय करतो, लक्ष द्या, याला मी थोडंसं असं बाजूला घेतो, म्हणजे याच्यावरून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं देता येतील. ठीक आहे, इथे मी त्याला थोडंसं बाजूला घेतो. चला, आता आपल्याला काय ड्रॉ करायचं रे? आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे कॉन्टॅक्ट प्रेशर. बिकॉज सेटलमेंट इज व्हॉट? सेटलमेंट कशी असते याच्यामध्ये? युनिफॉर्म सेटलमेंट. सेटलमेंट कशी आहे? युनिफॉर्म. दिस इज व्हॉट? युनिफॉर्म. युनिफॉर्म सेटलमेंट ही कशी आहे? युनिफॉर्म सेटलमेंट. सेटलमेंट इज युनिफॉर्म. बट व्हॉट अबाउट द कॉन्टॅक्ट प्रेशर? आता कॉन्टॅक्ट प्रेशरसाठी ही बेस लाईन मी ड्रॉ करतोय, ही बेस लाईन मी ड्रॉ करतोय. कॉन्टॅक्ट प्रेशर, सो इट इज द प्रेशर फ्रॉम सॉइल टू द फाउंडेशन ऑफ फुटिंग. ते व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये असणार. आता ही सॉइल कोणती आहे? क्ले. तर क्लेला एजला स्ट्रेंथ कशी असते? जास्त असते. इन केस ऑफ क्ले स्ट्रेंथ इज मोर ॲट द एज. मग स्ट्रेंथ मोर याचा अर्थ काय की कॉन्टॅक्ट प्रेशर सुद्धा जास्त असणार. एजला कॉन्टॅक्ट प्रेशर कसं असणार? जास्त असणार. आता मध्ये ज्या ठिकाणी हा मुलगा बघा उड्या मारतोय, इथं सेटलमेंट खूप जास्त बघायला मिळते. याचा अर्थ काय की स्ट्रेंथ इथं कमी आहे. स्ट्रेंथ कमी म्हणजे कॉन्टॅक्ट प्रेशर सुद्धा इथं कमी असणार. इथं कॉन्टॅक्ट प्रेशर कसं असतं? कमी असतं. मग आता याला जर आपण असं जोडून घेतलं का करू नये तर बघा अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला मिळेल. This is the distribution of the contact pressure. So is contact pressure. Contact pressure distribution in case of the rigid footing which is on clay. Cohesive soil वरती असेल तर अशा पद्धतीचं कॉन्टॅक्ट प्रेशर. तर इथं बघा क्ले मध्ये एजला मित्रांनो बघा एजला स्ट्रेंथ कशी असते? जास्त असते. स्ट्रेंथ जास्त म्हणजे कॉन्टॅक्ट प्रेशर सुद्धा जास्त. मधल्या पोर्शन मध्ये स्ट्रेंथ कमी आहे, सो कॉन्टॅक्ट प्रेशर कमी असेल. आता याचा विचार करू सँडी सॉइलचा. सँडी सॉइल एजला पसरते म्हणजे काय? तिथं स्ट्रेंथ कमी आहे. स्ट्रेंथ कमी, कॉन्टॅक्ट प्रेशर सुद्धा कमी. कॉन्टॅक्ट प्रेशर सुद्धा कमी. स्ट्रेंथ जास्त कुठे असते? मध्ये जास्त असते सर. मग यांना जर जोडून घेतलं तर बघा ही डायग्राम अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. सो दिस इज द कॉन्टॅक्ट प्रेशर इन केस ऑफ द सँडी सॉइल. कोहेजिव्ह सॉइल, सँडी सॉइल. कॉन्टॅक्ट प्रेशर डिस्ट्रीब्युशन. ओके, येतं लक्षात. सो रिजिड फुटिंग जर का कोहेजिव्ह सॉइल वरती प्लेस करत असेल, रिजिड फुटिंग जर का नॉन कोहेजिव्ह सॉइल वरती प्लेस करत असेल, सेटलमेंट इज युनिफॉर्म, कॉन्टॅक्ट प्रेशर इज व्हॉट? नॉन युनिफॉर्म. बट ते व्हेरिएशन आपण कसं ड्रॉ करतो हे लक्षात आलं तुम्हाला. दिस इज फॉर रिजिड फाउंडेशन और रिजिड फुटिंग. आता आपण हे सेम काय करूयात? फ्लेक्झिबल फाउंडेशन किंवा फ्लेक्झिबल फुटिंगसाठी आपण हे बघू. हा पार्ट मी इथून डिलीट करतो. ओके, ठीक आहे. आणि याला मी इथून सिलेक्ट करतो. नेक्स्ट पेज वरती बघू आपण याला. ओके, सो दिस कॉपी पेस्ट. मी इथे घेऊ. परत एकदा सिलेक्ट करूया.
चला सपोज दिस इज व्हॉट नाउ इट इज फ्लेक्झिबल. सपोज ही आता झाली फ्लेक्झिबल फुटिंग. फ्लेक्झिबल फुटिंग. ओके, सो हा आहे फ्लेक्झिबल फुटिंग और फ्लेक्झिबल फाउंडेशन. मग मला सांगा फ्लेक्झिबल फुटिंग किंवा फ्लेक्झिबल फाउंडेशन मध्ये याच्या खाली आहे क्ले कोहेसिव्ह आणि इथं आहे सँड दॅट इज नॉन कोहेसिव्ह सँड. ओके, आता फ्लेक्झिबल जर का असेल मित्रांनो तर यामध्ये कॉन्स्टंट कोण असतो रे, युनिफॉर्म कोण असतो, कॉन्टॅक्ट प्रेशर. कॉन्टॅक्ट प्रेशर इज व्हॉट, युनिफॉर्म. कॉन्टॅक्ट प्रेशर जो आहे तो कसा असतो, युनिफॉर्म. ओके, मग मी तो दाखवतो बघा युनिफॉर्म. कॉन्टॅक्ट प्रेशरची डायरेक्शन कशी असेल, अपवर्ड और डाऊनवर्ड. कॉन्टॅक्ट प्रेशर नेहमी कसा असतो, अपवर्ड. सो दिस इज व्हॉट कॉन्टॅक्ट प्रेशर, युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर. ग्रेन टू ग्रेन कॉन्टॅक्ट प्रेशर असतो इन केस ऑफ फ्लेक्झिबल. युनिफॉर्म अपवर्ड हा झाला कॉन्टॅक्ट प्रेशर. कॉन्टॅक्ट प्रेशर दॅट इज युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर. बरोबर. पण आता जर का सेटलमेंटचा विचार केला तर बघा ही बेस लाईन, ही बेस लाईन. सेटलमेंट, सेटलमेंट कशी असणार, डाऊनवर्ड. आता क्लेचा विचार करू. क्लेमध्ये स्ट्रेंथ जास्त कुठे असते, एजला. एजला जर का स्ट्रेंथ जास्त आहे तर याचा अर्थ इथं सेटलमेंट होणार कमी, कमी डाऊनवर्ड, आणि मध्ये सेटलमेंट होणार जास्त. मग आता यांना जर आपण जोडून घेतलं तर बघा ही डायग्राम अशी बघायला मिळते. दिस इज द सेटलमेंट. ही काय झाली मित्रांनो, सेटलमेंट इन फ्लेक्झिबल फाउंडेशन. आणि त्याच्या खाली काय आहे, क्ले आहे. आता जर खाली सपोज अंडरग्राउंड सॉइल जर का सँडी असेल तर ॲट द एज पोर्शनला सँड पसरते, म्हणजे त्याची स्ट्रेंथ कशी कमी आहे, आणि स्ट्रेंथ कमी तर सेटलमेंट कशी होणार, जास्त सेटलमेंट बघायला मिळेल. दिस इज मोर सेटलमेंट ॲट द एज आणि लेस सेटलमेंट मधल्या पोर्शनमध्ये. मग हे बघा रे, या कर्वेचर तुम्हाला असं बघायला मिळेल. सो दिस इज द सेटलमेंट कर्वेचर किंवा डिस्ट्रीब्युशन इन केस ऑफ द फ्लेक्झिबल फुटिंग अंडर फ्लेक्झिबल फुटिंग ओव्हर दी सँडी सॉइल, ओव्हर दी सँडी सॉइल. सो अशा पद्धतीचं कॉन्टॅक्ट प्रेशर डिस्ट्रीब्युशन जे आहे मित्रांनो ते फ्लेक्झिबल फुटिंग फॉर क्ले आणि सँडी सॉइलसाठी, आणि हे इकडे आपण बघितलं रिजिड फुटिंगसाठी, क्ले आणि सँडीसाठी. तर हे तुम्हाला एकदा काय करायचं आहे, स्वतःला हे ड्रॉ करून बघायचं आहे. हे बघा, कारण त्याचा फायदा तुम्हाला RCC मध्ये तर होईलच, बट त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बट ॲज पर द IS 456-2000 जर मला फुटिंग किंवा फाउंडेशन डिझाईन करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी अजून केल्या आहेत. ते कसं, लक्ष द्या. सो ॲज पर IS 456, ॲज पर इंडियन स्टँडर्ड कोड 456-2000 डिझाइन ऑल footings as a flexible footing. Design all footing as a फ्लेक्झिबल फुटिंग. मग जर का फ्लेक्झिबल फुटिंग म्हणून डिझाईन करत असणार आपण तर फ्लेक्झिबल फुटिंग मध्ये कोणती गोष्ट युनिफॉर्म आहे, दॅट इज कॉन्टॅक्ट प्रेशर. डिझाईन ऑल फुटिंग ॲज ए फ्लेक्झिबल फुटिंग विथ युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर. युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर. ओके. सो रिजिड फुटिंग आणि फ्लेक्झिबल फुटिंग यांच्यातला डिफरन्स बघितला. जर सँडी सॉइल असेल त्यानंतर क्लेई सॉइल असेल तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं व्हेरिएशन येतं ते डिस्ट्रीब्युशनमध्ये तेही बघितलं. बट अकॉर्डिंग टू द IS 456-2000 आपण सगळ्या फुटिंग कशा डिझाईन करणार आहोत, ॲज अ फ्लेक्झिबल फुटिंग. सो फ्लेक्झिबल फुटिंग असेल तर त्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रेशर कसं असणार आहे, युनिफॉर्म कॉन्टॅक्ट प्रेशर असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो आता आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण IS कोडल रिकमेंडेशन आणि डिझाईन पार्ट डिस्कस करूया. तर इथं काय काय बघितलं आपण, फाउंडेशन किंवा फुटिंगची डेफिनेशन आपण बघितली. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघा ॲज पर द टर्जागी. इफ डेप्थ इज लेस दॅन ऑर इक्वल टू विड्थ, शालो. डेप्थ इज मोर दॅन विड्थ, त्याला आपण काय म्हणतो, डीप फाउंडेशन. हा कधी वापरणार, सुपरस्ट्रक्चर करणं येणारा लोड जर कमी असेल, लोड कमी असेल आणि बेरिंग कॅपॅसिटी खूप जास्त असेल तर आपण शालो यूज करणार. लोड जास्त आहे, बेरिंग कॅपॅसिटी कमी आहे तर आपण डीप यूज करणार. लोड जर वाढत गेला, बेरिंग कॅपॅसिटी कमी होत गेली तर अकॉर्डिंग टू दॅट ह्या ऑर्डरने तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर बघा प्रत्येकाचं आपण आयसोलेटेड फुटिंग, वन फुटिंग वन कॉलम, त्याच्यामध्ये आयसोलेटेड आहे, स्ट्रीप आहे. सो स्ट्रीप म्हणजे काय, अलॉंग द लेंथ ऑफ वॉल आपण फुटिंग प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर कंबाईन म्हणजे काय, फॉर 2 or more कॉलम ओनली वन फुटिंग इज देअर. डिफरन्शियल सेटलमेंट अवॉइड करायचं आहे. प्रॉपर्टी लाईन आहे, बाउंड्री लाईन आहे, रेस्ट्रिक्शन आहे डायमेन्शनला, तेव्हा तुम्ही कंबाईन देऊ शकता. दोघं कॉलमवरती सेम लोड असेल तर रेक्टँग्युलर द्या. दोघं कॉलमवरती डिफरंट लोड असेल तर ट्रॅपेझॉइडल द्या. स्ट्रॅप काय प्रकार असतो, 2 आयसोलेटेड फुटिंग आहेत आणि एका बीमने आपण त्यांना जोडून घेतलंय.
नंतर फॉर ऑल कॉलम ओनली वन फुटिंग इज प्रोव्हाइडेड दॅट इज राफ्ट ऑर मॅट. याच्यामध्ये काय होतं की सम ऑफ इंडिव्हिज्युअल एरिया जर का घेतला आपण फुटिंगचा, इफ इट इज मोर दॅन 50% ऑफ द प्लान एरिया, तर त्यावेळेस मॅट किंवा राफ्ट आपण यूज करणार. हे काही इमेजेस मी तुम्हाला दाखवल्या. आणि कॉन्टॅक्ट प्रेशर डिस्ट्रीब्युशन यामध्ये लक्षात घ्या, किंवा सॉइल प्रेशर डिस्ट्रीब्युशन. रिजिड फुटिंग कधी म्हणायचं, ज्या वेळेस कॉन्टॅक्ट प्रेशर नॉन युनिफॉर्म असेल आणि सेटलमेंट युनिफॉर्म असेल तर आपण त्याला म्हणणार रिजिड फुटिंग. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आरसीसी कन्स्ट्रक्शन, मीन्स आरसीसी फुटिंग जे आहे दॅट इज द रिजिड फुटिंग. रोडवे पेवमेंट जे असतात त्याला आपण फ्लेक्झिबल बिट्युमेन पेवमेंट, नंतर आपण मॅकॅडम रोड बघतो, अर्धन रोड बघतो, दॅट पेमेंट्स आर व्हॉट फ्लेक्झिबल पेवमेंट्स. त्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रेशर हा युनिफॉर्म असतो आणि सेटलमेंट कशी असते नॉन युनिफॉर्म. तर मग रिजिड फुटिंगच्या खाली जर क्ले असेल, रिजिड फुटिंगच्या खाली जर सँड असेल तर सेटलमेंट तर युनिफॉर्म असेल, बट कॉन्टॅक्ट प्रेशरचं व्हेरिएशन कशा पद्धतीने असणार हे आपण इथं ड्रॉ केलं. फ्लेक्झिबल फुटिंगच्या खाली जर का क्ले आणि सँड असेल तर कॉन्टॅक्ट प्रेशर तर जर युनिफॉर्म असेल, पण सेटलमेंटचं व्हेरिएशन कसं असणार, डिस्ट्रीब्युशन कसं असणार ते आपण इथं ड्रॉ केलं. आणि ॲज पर द IS 456 सगळ्या फुटिंग आपण फ्लेक्झिबल फुटिंग म्हणून डिझाईन करणार आहोत, म्हणजे कॉन्टॅक्ट प्रेशर कसं असणार, युनिफॉर्म असणार. ओके, सो आता आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये परत भेटू. काही डाऊट असेल तुम्हाला तर नक्कीच विचारा आणि हे स्वतः 1-2दा तुम्ही ड्रॉ करून बघा. थँक्यू.